लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये जीवाने खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि तो कोणता आहे चला पुढे जाणून घेऊया. काव्या पार्थला विचारत असते, जीवाने शपथ घेतली आणि तुम्ही पटकन विश्वास ठेवला? पार्थ पण विचारतो, म्हणजे नंदिनीच्या डोक्यावर जीवाने हात ठेवला होता तर विश्वास ठेवणारच ना. काव्या सांगते, जीवाची खूप जुनी सवयी आहे. जेव्हा कोणाची शपथ घेतो ना तेव्हा तो फिंगर क्रॉस करतो. तर दुसरा हात बघितला होता? पार्थ विचारतो, म्हणजे तुम्हाला अजून पण जीवाच्या सवयी लक्षात आहेत? तर दुसरीकडे जीवा चहा पित असतो आणि त्याला तो क्षण आठवतो जेव्हा नंदिनीने सुरुवात केली होती एक कपातला चहा दोघांनी मिळून प्यायचा. परत याही गोष्टी आठवतात की तिने नको ते आरोप त्याच्यावर केले तेव्हा तो चहासाठी काही नंदिनीला विचारत नाही आणि नंदिनी पण त्याच्याशी जास्त काही बोलत नाही. तिला पण त्या गोष्टी आठवतात. जीवा कशा पद्धतीने आर्याचे केस पुसून देत होता. त्यांना खूप काळजी ना त्या आर्याची. कशाला बोलू मी यांच्याबरोबर, तीही बोलत नाही. तर डॉक्टरांचा फोन आलेला असतो जीवाला. तो काय आधी रिसीव करत नाही. नंदिनी म्हणते, हे फोन का रिसीव करत नसतील. त्याच्याजवळ फोन ठेवते. जीवा फोन रिसीव करतो. त्यांच्याकडे 1:30 वाजेची अपॉइंटमेंट भेटेल का म्हणून विचारतो. तेव्हा डॉक्टर पण हो म्हणतात. नंदिनीला प्रश्न पडलेला असतो की यांना डॉक्टरांकडे का जायचं असेल आणि अपॉइंटमेंट का घेतली. जीवाला तसं विचारते, तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट का घेतली. तेव्हा जीवा सांगत असतो, त्याच रूममध्ये आपण निर्णय घेतला होता सरोगेट मदरचा. पण आता मात्र मी खूप मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या दोघांमध्ये परत 16 डिसेंबर घडणार असेल तर ते मला नको आहे. तर काव्या पार्थला म्हणत असते, तर पाहिलं तर माझ्या नवऱ्याच्या पण खूप सवयी आहेत. म्हणजेच सकाळी उठल्यानंतर आरशामध्ये बघून दाढीला शेप देणं, ऑफिसमध्ये गेल्यानंतर बायकोला रील पाठवणं, माझ्यावर असलेलं प्रेम 4-4 वेळा व्यक्त करणं, आपल्या बेपूची काळजी घेणं, अशा बऱ्याच सवयी माझ्या नवऱ्याच्या पण आहेतच की. तर पार्थच्या चेहऱ्यावर स्माईल असते. थोडा मस्का लावून घेतो तो. काव्या विचारते, बरोबर आहे ना पार्थ. पण एक सांगू का पार्थ, एखाद्याची सवय आपल्याला माहीत असेल आणि ती पटकन नाही ना विसरू शकत. मी सहजच बोलून गेली, मग तुम्ही एवढं का मनाला लावून घेतलं. तुम्ही मुद्दाम करताय ना देशमुख. पार्थ हसायला लागतो. गेला ना आता रुसवा. एक सांगून ठेवते हां, बेबोचे बाबा, असं सारखं सारखं रुसायचं नाही माझ्यावर. ठीक आहे पार्थ, मी आता तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवते. जेव्हा मला डाऊट येईल की आर्याचं आणि जीवाचं काहीतरी आहे, मी शांत बसणार नाही आणि माझ्या नंदिनी ताईला होणारा त्रास मी नाही बघू शकत. पार्थ म्हणत असतो, तुम्ही नका काळजी करू काव्या, मी सगळं व्यवस्थित करेल. तर दुसरीकडे जीवा नंदिनीला समजून सांगत असतो, मी या रूममध्ये सरोगेट मदरचा विचार केला होता आणि त्यामुळे आपल्यामध्ये दुरावा येत असेल तर मी हे होऊ देणार नाही. आजच दुपारी मी आर्याला घेऊन डॉक्टरांकडे जाणार आहे आणि तिचं अबॉर्शन करून घेईल. ऐकल्यानंतर नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो. हे काय जीवा, हा निर्णय तुम्ही का घेतलाय आणि कोणाला विचारून घेतलाय. जीवा सांगत असतो, नंदिनी, आपल्या दोघांमध्ये मला दुरावा नको. तू माझा श्वास आहेस, तू माझं सर्वस्व आहे, तू माझं प्रेम आहे नंदिनी. आपलं नातं खूप प्युअर आहे नंदिनी आणि या सगळ्यामुळे आपल्यामध्ये जर दुरावा येत असेल तर मला हे नको आहे. आपण दोघं एक आहोत नंदिनी आणि आपल्या दोघांमध्ये तिसरं आलेलं मला अजिबात चालणार नाही. तर नंदिनी जीवाकडे बघतच राहते आणि तिला तिच्या बोलण्यावर खूप पश्चाताप होत असतो की ती जीवाला नको ते बोलून गेली. तिची खरंच खूप मोठी चूक झाली. तिने जीवावर अविश्वास दाखवला. जीवा म्हणत असतो, आपण दोघं नेहमी एक असलं पाहिजे नंदिनी आणि आपल्या दोघांमध्ये तिसरं कोणी येईल हे मी अजिबात सहन करणार नाही. मला आपल्या नात्यामध्ये आर्या पण नको आहे आणि आपलं बाळही नको आहे. जर या सगळ्यामुळे माझी नंदिनी माझ्यावर अविश्वास दाखवत असेल, संशय घेत असेल तर मला हे सगळं काहीच नको आहे. तर नंदिनी जीवाच्या तोंडावर हात ठेवते. काय बोलताय जीवा, मला पण बोलण्याची संधी द्याल की नाही. तर दुसरीकडे काव्या अभ्यास करत बसलेली असते आणि तिथे पार्थ येतो. देशमुख, आज मी खूप अभ्यास करणार आहे. मला काही त्रासही होत नाही आणि मळमळ पण होत नाही आहे. तेव्हा माझा अभ्यास पण छान होईल. पार्थ म्हणतो, पण तुम्ही हे विसरलात का काव्या, आज डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे. तुमची सोनोग्राफी आहे ना. एक्झामची डेट, अभ्यासाची वेळ नाही विसरत तुम्ही. मग ही सोनोग्राफीची डेट कसं काय विसरलात. काव्या म्हणते, मग त्यासाठी तुम्हाला ठेवलं आहे ना. पार्थ विचारतो, मला ठेवलं आहे म्हणजे. ही प्रेग्नेन्सी तुमच्यासाठी महत्त्वाची नाही का काव्या. तुम्ही अशा कशा वागू शकतात ना, मला तर हेच कळत नाही. तेव्हा काव्या म्हणते, तुम्ही आता आडमोठेपणा करताय हां पार्थ. तुम्ही असं कसं बोलू शकतात. मला जेवढा महत्त्वाचा अभ्यास आहे तेवढंच महत्त्वाचं आपलं बाळपण आहे. आज मला काही त्रास होत नव्हता म्हणून म्हटलं आज छान अभ्यास होईल. ठीक आहे, आपण आधी सोनोग्राफीसाठी जाऊया. मी आली तयार होऊन. तर काव्याचं पुस्तक उघडं असतं. पार्थ ते बंद करतो. नंदिनी जीवाला म्हणत असते, तुमचं हे काय चाललंय जीवा, मला पण बोलू द्याल की नाही. एकतर आधी तुम्ही हा व्हाईट कलरचा शर्ट घातलाय आणि त्यामध्ये तुम्ही खूप हॉट दिसतात. मग मला प्रश्न पडतो,
तुमच्याकडे बघू की तुमचं बोलणं ऐकू? आपल्या दोघांसाठी बाळ किती महत्त्वाचं आहे माहिती ना तुम्हाला? तरी तुम्ही असा निर्णय का घेतला? तेव्हा जीवाही सांगतो, मला माहिती आहे नंदिनी, आपल्यासाठी बाळ खूप महत्त्वाचं आहे. पण आपल्या दोघांमध्ये दुरावा येत असेल ना, तर मला हे काहीच नको आहे. नंदिनी म्हणते, बस झाला जीवा, आता मला हेच कळत नाही, मी माझ्या मनाला आणि माझ्या जीवाला कसं समजू? हे सगळं असं या पद्धतीने झालं ना, तेव्हा मी पण थोडी टेन्शनमध्ये आली ना जीवा. मी तरी काय करणार सांगा बरं तुम्ही? जीवा म्हणतो, चूक तुझी नाही नंदिनी, खरं तर चूक माझीच आहे आणि आर्याची सुद्धा. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा तुम्हाला एक सांगू का? तुम्ही फक्त माझे आहात आणि मी दुसरं कोणाबरोबर तुम्हाला नाही बघू शकत. आणि या सगळ्यामुळे मी तुम्हाला नको ते बोलून गेली. खरंच जीवा माझं चुकलंच. कान धरून त्याची माफी मागत असते. तुम्ही तुमच्या नंदिनीला माफ नाही करणार का जीवा? आणि या सगळ्यामध्ये तुम्ही असं अबॉर्शनचा विचार करू नका. आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना सांगा की आम्हाला अबॉर्शन वगैरे काही करायचं नाही. तर जीवा नंदिनीकडे बघत असतो आणि नंदिनी कान धरून उभी असते त्याच्यासमोर. तुम्ही तुमच्या नंदिनीला माफ नाही करणार का जीवा? जीवा म्हणतो, माफ करेल, पण एवढ्यात नाही. त्यांनी विचारते, कसं माफ करणार जीवा तुम्ही मला? जीवा सांगतो, एक घट्ट मिठी मारशील ना मला, तर मी तुला माफ करेल. तर नंदिनी हसायला लागते. तर दोघंही एकमेकाला मिठी मारतात. त्यानंतर जीवा डॉक्टरांना कॉल करून सांगतो, आम्ही जी अपॉइंटमेंट घेतली होती ती कॅन्सल करायची आहे. तर नंदिनी पण खुश होते. जीवा म्हणतो, पण एवढ्यावर मी थांबणार नाही नंदिनी. आत्ताच्या आत्ता आर्याकडे जाऊन तिला जाब विचारणार आहे की तिने एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून का लपवली. ती एक्झिट पिल्स घेत होती आणि तिने सांगितलं का नाही? तर दुसरीकडे पार्थ आणि काव्या सोनोग्राफीसाठी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. पार्थ काव्याला म्हणतो, खरं सांगू का काव्या, मला खूप टेन्शन आलं आहे. काव्या विचारते, कसलं टेन्शन पार्थ? मोहितेंच्या घरामध्ये जे काही मिसकॅरेजेस वगैरे होतात ना, त्यामुळे मला टेन्शन आलं आहे. काव्या पण सांगत असते, हे बघा देशमुख, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, असं काही होणार नाही. माझी आणि आपल्या बाळाची अगदी व्यवस्थित काळजी घेईल. पार्थ म्हणतो, केव्हापासून मी काव्या हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, काही जरी झालं ना, आपल्या बाळाला काही होता कामा नये. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की काव्या आणि पार्थ सोनोग्राफी करून घरी आलेले असतात. ज्या गोष्टीची भीती होती तेच घडलं. तेव्हा रम्या म्हणते, काव्या, आता तुला खूप काळजी घ्यावी लागेल हां. न आता तुला बाहेर जाता येणार आहे, ना दुसरी काही कामं करता येणार आहे, ना एक्झाम देता येणार आहे. तुला आता काहीच नाही करता येणार काव्या. काव्याला खूप राग आलेला असतो. रम्याकडे धावतच जाते. तुला असं वाटत नाही का रम्या, तू खूप जास्त बोलते? तुझी हिंमत कशी झाली असं बोलण्याची? मी काव्या आहे काव्या, मी नवीन पिढी आहे आणि तू मला अजिबात सांगायचं नाही मी काय करायचं आणि काय नाही ते. तर काव्याचं असं बोलणं ऐकून सगळ्यांनाच प्रश्न पडतो की काव्या असं का बोलते. पार्थला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. आता काव्याला परीक्षा देता येणार नाही म्हटल्यानंतर काव्या कोणत्या थराला जातील. आणि उद्याचा भाग पण बघायला इंटरेस्टिंग असणार आहे हां प्रेक्षकांनो. आता काव्या रम्याचं थोबाड फोडते की अजून दुसऱ्या पद्धतीने समजवते. तर उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सबस्क्राईब करा. धन्यवाद.